राधे राधे दोस्तों, हर हर महादेव। टू वेलकम माई ग्रुप में आप सभी का स्वागत है। आज हमारे घर में सत्यनारायण स्वामी की पूजा हो रही है, आप सबको दिखाती हूँ। आज 1 फरवरी है, रविवार। पूजा चालू हुआ है अभी। सर्व विघ्नों शांती हातामध्ये पाणी घ्यायचं. श्रीमद महाभारत महापुरुषस्य प्रवतमानस्य ब्रह्मणोदित्य परार्थ विष्णुपदे श्री श्वेतवाराकल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे कली प्रथमचरणे भारतवर्षे भारतखंडे जांबुदीर्घ दंडकारण्ये देशो गोदावरी हा उत्तरे दिने विश्ववसुनाम संवत्सरे राधाक्षे उत्तरायणी शिशिर ऋतुमासोत्तमे मासे महामांगल्य मासे माघ मासे शुक्ल पक्ष अध्यायाचे पौर्णिमा पुण्यतिथो वासरास्तु वासर रविवासर दिवस नक्षत्रे चक्षुषे एवं ग्रह विशेषणांची कायाम पुण्यतिथो म्हणायचं मम आत्मनः श्रुती श्रुती मनातल्या मनात म्हटलं तरी चालेल. पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां मनातल्या मनात म्हणा अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम सकल मनोरथ सिद्ध्यर्थम सकल अरिष्ट दुरित दोष निरसनार्थम तथाच स्वीकृत व्यवसाय अंगभूत विपुल यश प्राप्ती हेतवे श्री परमेश्वर देवता प्रीत्यर्थ. आता मोठ्याने म्हणा सत्यनारायण पूजन. मग करिशे पाणी सोडून द्या. पुन्हा एकदा पाणी सोडा. तत्रालो महागणपती पूजनांच करिशे हात पुसून घ्या नॅपकिनला. हातात तांदूळ म्हणजे अक्षता घ्या. एक दंता एकमय वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. त्या गणपतीच्या जवळ किंवा एक दंता एकमय पाहून द्या. आता गणपती इथे घ्या, उचला, त्याच्यात ठेवा. आता चमच्याने थोडस पाणी टाका उजव्या हाताने. या हाताने या उजव्या चमचा तिकडे घ्यायचा. हा उजव्याच हाताने घ्यायचं. पाणी टाकायचं उजव्या हाताने घ्यायचं. या नाही हात नाही वापरायचा. या हाताने चमचा घ्या ना हातामध्ये. या हातात घ्या ना चमचा. हा याने पाणी टाका. शुद्धोदक स्नानम समर्पयामि श्रीमन्नारायण. अजून एक चमचा शुद्धोदक स्नानम समर्पयामि. तो चमचा ठेवून द्या. 5 वेळा पंचामृत टाका. उजव्या हाताने बरोबर. आदि पंचामृत स्नानं समर्पयामि घृत स्नानं समर्पयामि शर्करा स्नानं समर्पयामि मधु स्नानं समर्पयामि पय स्नानं समर्पयामि. 5 वेळा पंचामृत चमचा ठेवून द्या. 2 वेळा चांगलं पाणी. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. चमच्याने थोडं थोडं पाणी टाकत चला. अभिषेक स्नानं पूजा भक्तावासनं पंचम सप्तम विघ्न राजेंद्र रुद्रम बालचंद्र विनायक एकादशी ब्राह्मणेश तस्य विद्या भवे सर्व गणेश प्रसादित. पुन्हा 2 वेळा चांगलं पाणी. अभिषेक स्नानांते शुद्धोदक स्नानं समर्पयामि. बस. आता गणपती बाप्पामध्ये ठेवून द्या. तिथे जागेवरती बरोबर. त्याला पहिल्यांदा अक्षदावा. श्रीमद महागणपती देवता अक्षदाम समर्पयामि. अक्षदावा तांदूळ लावायचे. अक्षदाम समर्पयामि पाहून द्या बरोबर. आता ठेवून द्या. आता या बोटाने गंध लावा. चौथ्या बोटाने मध्यभागी इथे गंध लावा. श्रीकंठे ओलगंध. इथं ओलगंध हे या बाजूला. हे बघा. हा श्रीखंडांचे चंदनम दिव्य सुमनो विलेपनम सर्वश्रेष्ठ चंदनम प्रतिगृह्यताम. हात पुसून घ्यायचा. श्रीमन महागणपती देवता जन्म. एक फुलवा माल्याधीन सुगंधिनी मालिक्याधीन वै प्रभो मया व्रतानी पूजानी पुष्पाणी प्रतिगृह्यताम. गणपती जवळ इथं. हा पुन्हा अक्षदावा. सर्वोपचार असे अक्षदान समर्पयामि. नमस्कार करा. कार्यमी सिद्धी माया प्रसन्न तर. या दोन्ही दिव्यांना गंध लावा. कर्मसाक्षी दीप देवता जन्म चंदनम समर्पयामि. बोधीपम ब्रह्म रूपत्व ज्योतिष यावत पूजा समाप्ती स्थिरो भव. एक फुलवा माल्याधीनी खाली ठेवा. माल्याधीनी सुगंधिनी मालिका दिव्याला नमस्कार करा. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय. दीप ज्योतिर्नमोस्तुते. हे फुल घ्या हातामध्ये. सूर्यनारायणांचं नाव घ्या आणि तिथे ठेवून द्या. सूर्यनारायणांना नमस्कार करा. जपाकुसुम संकाशम काश्यपेय महाविद्युत प्रणतोस्मी. जमिनीला गंध लावा. पृथ्वी तया कृता लोका पंच पवित्र पुरुषासन. एक फुलवा. पितृदेवता ब्रह्म सकल पूजा गंधाक्षत पुष्पही उलटणे असं व्हायचं. हा अक्षदावा. सर्वोपचाराचा तांदूळवा. अक्षदाम समर्पयामि. जमिनीला नमस्कार करा. पृथ्वी तयार. हात पुसून घ्या. हात पुसून घ्यायचे प्रत्येक वेळी. बघा आता हातात असं थोडंसं पाणी घ्यायचं
आणि असं चारी दिशांना शिंपडून द्यायचं. अपवित्रता पवित्र वा सर्व किंवा यस्मरे पुंडरीकाक्ष सवायभ्यांतर शुची सर्वांशी झालं. आता हा जो तांबे आहे याला सावकाश वरून खाली 5 ठिकाणी गंध लावा. 5 ठिकाणी गंध लावा. पूर्वे ऋग्वेदांना यजुर्वेदांना सावकाश. पूर्वे ऋग्वेदांना यजुर्वेदांना सामवेदांना अथर्वेदांना अप्पामध्ये वरुणांना वरुण कनिष्ठ देवता घेवा सकल पूजार्थी गंधाक्षत पुष्पै संपूज्य पूर्वे ऋग्वेदांना यजुर्वेदांना सामवेदांना अथर्वेदांना अप्पामध्ये वरुणांना वरुण कलश देवता ब्रह्मा बरोबर एक फूल आणि तुळशी पत्र वा वरुण कलश देवता ब्रह्म त्याच्याजवळ ठेवून द्या. तदेव लग्न सुदिनं तदेव नमस्कार करा. प्रार्थना पूर्वक नमस्करोमी. आता लड्डू गोपाल इथे घ्या. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय गोपाल कृष्ण इथे ठेवा. 2 वेळा चांगलं पाणी उजव्या हाताने ठेवा. उजव्या हाताने पाणी टाका. डावा बाजूला घ्या. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. सत्यनारायण देवता सांगायचं म्हणून शुद्धोदक स्नान 5 वेळा पंचामृत. सत्यनारायण देवता सांगायचं परिवारांना पयारी पंचामृत स्नानं सोनदूत स्नानं स्नानं एक पात्रे सुरु शाखाने कळीपत्र मुरली लिखित सुरुकाम चारता सर्व कालम तदपि तव गुणानां ईश पारम्यते असुर सुते शावान्मयी पूजा श्रीशंकर पादव्यान्वितान्तेन देवेश प्रियन्ताम्ये तव तत्त्वं न जानामि यादृशोऽसि महादेवता दृश्याय नमो नमः. एककालं द्विकालो वातकालय पठिन्नरा सर्व पाप विनिर्मुक्ति शिवलोके मय्यते श्रीपुष्पदन्तं मुखं शरणेन स्वप्रेण किलिशारेण हरप्रियेण कंठस्थितेन पट्टेन समाहितेन सुप्रेणिको भवति भूतपतिर्महेश. 2 वेळा चांगलं पाणी अभिषेक स्नानांचे शुद्धोदक पिठवून द्या. सत्यनारायण देवता सांगायचं परिवारांना आसनार्थी देवाला अक्षदा तांदूळ वा. सत्यनारायण देवता आसनार्थी अक्षदांसह तांदूळ वा. अक्षदांसह लावा. श्रीखंडांची गंध लावा. श्रीखंडांची चंदन दिव्यम गंधात सुमन विलेखन चंदन प्रतिविलेखन बरोबर हात पुसून घ्या. सत्यनारायण देवता पहिल्यांदा हळदी जेवायला वा. हरिद्रा पितवर असं वाहून द्यायची 5 बोटांनी बरोबर. हा आता कुंकू वा. कुंकुम कामिता द्रव्यम कामिनी काम संभव बरोबर. गुलाल वा. अमीरांचे गुलालांचे चुवा चंदन नेवच बुक्कावा. अमीरांचे गुलालांचे चुवा चंदन नेवच. या फुलांच्या पाकळ्या सगळ्या बाजूने वाहून द्या. सत्यनारायण देवता सांगायचं वरती व्हायच्या. हा दादा उसके हा बरोबर. झालं. आता हे तुळशी पत्र वा. द्या वाहून देवाला असं बरोबर. द्या समोर वाहून. सत्यनारायण देवता सांगायचं परिवारांना हा तुळशी पत्र आणि समर्पयामी. पुन्हा अक्षदा वा. सर्वोपचारार्थी अक्षदां समर्पयामी. आता ही उदबत्ती ओवाळा देवाला. वनस्पती रसो धूपम समर्पयामी दीपम दर्शयामी. सत्यनारायण देवता सांगायचं इकडे वनस्पती रसो धूपम समर्पयामी. आता ही दिवा ओवाळा. वनस्पती रसो धूपम समर्पयामी दीपम दर्शयामी. सावकाश खाली ठेवा. सत्यनारायण देवता सांगायचं परिवारांना पक्वान नैवेद्याच्या होती पाणी फिरवा. ओम प्राणायाम ब्रह्मणे नमः. बरोबर. 2 पळ्या पाणी ताटात सोडा. हस्त समर्पयामी प्रक्षालनं समर्पयामी. पुन्हा एकदा प्रसाद होती पाणी फिरवा. पुनर्नैवेद्यम समर्पयामी. बस. हातात अक्षदा घेऊन देवाला वरती वाहून द्या. सत्यनारायण देवता सांगत अक्षदा तांदूळ चरण कमले मंत्र पुष्पांजली समर्पयामी. या नारळाजवळ एक फूल ठेवा. फलेनं फलितेनं नारिकेल फलाने समर्पयामी ते ठेवा. शंकर भगवंतांच्या फोटोला सावकाश गंध लावा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् मोक्ष यमामृत. शिव पार्वती देवता ब्रह्मा पार्वती देवीला लावा ना. शिव पार्वती देवता ब्रह्मचर्य समर्पयामी. एक फुल वा. ऋतुपालक भवानी मान्य देवी सुगंधिनी मानते नवई भयाव्रतानी भगवंतांना नमस्कार करा. हा पाणी घ्या. आद्यपूर्वोच्चारिणी एवं ग्रहगण उजव्या हातात बरोबर. म्हणायचं मम. मनातल्या मनात म्हणा. म्हणा मम आत्मनः सती श्रुती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर देवता प्रीत्यर्थ सत्यनारायण परमांगत्वेन सरस्वती देवता पूजन म्हणून करीशी पाणी सुगंध्या हात जोडायचे. या पुण्यला या शुभ्रावस्था या रत्नमंडित करा. या श्वेत पद्मासना सरस्वती देवता पूर्ण प्रार्थना नमस्करोमी. आपण कथा ऐकायची. गडबड करू नका बाळांनी बरं का. मुलांना बोलू नका. एक अध्याय झाला. एक तुळशीवरती व्हायचं एवढंच काम तुमचं. हात जोडा. हातामध्ये फुल घ्या आणि मनामध्ये तुमच्या देवीचं स्मरण करायचं. हात जोडायचे. हात हां. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व. त्यांचा फोटो घ्यायचा असेल तर या बाजूने पुढून घ्या
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा श्री गणेशाय नमः. प्रथम सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो. एकदाच बोलू नका, आपापसात बोलू नका, कथा ऐका. मला काही हिंदीत रूपांतर सांगता यायचं नाही, मराठीतल्या मराठीत तुम्ही समजून घ्या. इकडून समोरून घ्या ना, असा पूजेचा घ्या, आधी पूजेचा घ्या. हा, मग याचा समोरून घ्या हात जोडलेला असा, म्हणजे मग असं सुद्धा ऐकून भगवंतांनी विचारले, हे नारद आपण कोण मनुष्य लोकांमध्ये मनुष्य अनेक प्रकारचे दुःख भोगतो, कोणत्या साधनाने मिटण्याची होती. भगवान म्हणाले, सत्यनारायण नावांचा विष्णू प्रदोष काळी करावी केली दूध साखर गव्हाचा रवा यांचा केलेला प्रसाद गव्हाचा रवा मिळेल तर तांदळाचा रवा, साखर न मिळेल तर गुळ घ्यावा. कथा ऐकून ब्राह्मणास दक्षिणा द्यावी, नंतर बांध ब्राह्मणाचं भोजन करावे, नंतर भक्ती प्रसाद भक्षण करून सत्यनारायणासमोर गायन नृत्य करावे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तरी जर सर्व जीवांना दुःख नाशाचा एक सोपा उपाय ती श्री स्कंद पुराणे रेवाखंडे श्री सत्यनारायण कथायाम प्रथमोध्याय गुण सत्यनारायण महाराज की जय. अंबा माता की जय. पुन्हा हातामध्ये फुल घ्यायचे, हात जोडायचे. श्री गणेशायन द्वितीयोध्याय. भगवान म्हणाले, नारदा सुंदर अशा काशीला घरात एक गरीब ब्राह्मण, तो ब्राह्मण भिक्षेसाठी असा लाकडे विकणारा मुळी घ्या. तो मुळीक्या तानेने व्याकुळ झाला असल्यामुळे मस्तकावर मुळी वाटून ब्राह्मणाच्या घरी गेले. व्रत करून नमस्कार केला. विचारले, महाराज आपण काय करता? व्रत केल्याने काय फळ मिळते? मुळविक्याने व्रत समजावून घेतले. अति आनंदाने प्रसाद भक्षून पाणी पिऊन शहरात मुळी विकण्यासाठी गेला. सत्यनारायणाचे चिंतन करीत लाकडाची मुळी मस्तकावर घेऊन लाकडे कुंजाने उत्तम भोजन करीत तो मुळविक्या धनधान्य पुत्र लोकात सुख भोगून शेवटी सत्यनारायणाच्या सत्यलोकात गेला. इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे श्री सत्यनारायण कथायाम द्वितीयोध्याय गुण सत्यनारायण महाराज की जय. अंबा माता की जय. पुन्हा हात जोडायचे. श्री गणेशांना तृतीयोध्याय सुद्धा सांगतात ऋषो. या ठिकाणी ती कथा सांगतो. पूर्वी उल्कामुख नावाचा राजा होता. तो राजा जितेंद्र सत्य बोलणारा भक्तिमान बुद्धिमान होता. तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य देऊन संतुष्ट करत असे. त्याची भार्या पतिव्रता सुंदर वदना अत्यंत रूपवान होती. एके दिवशी तो राजा स्त्री नदी दुरावत होता व राजा हे तो काय राजपातून राजाचे वाक्य ऐकून साधू आणि म्हणाला, मला पण संतती नाही, या व्रतामुळे नक्की होईल असे बोलून अन्य गावी जाता आनंदाने साधू आणि घरी परत आला. कालांतराने कन्या रत्नालय, ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे वाढली म्हणून तिचे नाव कलावती ठेवले. नंतर लीलावतीने साधूवानाने गोडवाणीने प्रश्न विचारला, महाराज कलावतीच्या लग्नात व्रत करी, परंतु व्रत करण्यास विसरला. त्यामुळे भगवान रागवले. नंतर व्यापारात चतुर असणारा साधूवाणी काळाच्या परिणामाने व्यापारासाठी जावायचा निघून गेला आणि रम्य अशा रत्नसार ग्रामामध्ये जाऊन आपल्या श्रीमान जावायचा व्यापार करू लागला. ते दोघे चंद्रकेतूच्या नगरात व्यापार करत असता काही काल उत्तम गेला. इतक्यातच सत्यनारायण प्रभूंनी हा आपल्या सत्यनारायणाच्या पूजेत दुःख प्राप्त असा शाप दिला. थोड्या दिवसात चंद्रकेतूच्या राजवाड्यात चोरी झाली व चोरलेले राजद्रव्य मुलीचे वाक्य ऐकून आनंदी झालेल्या लीलावतीने यथासांग सत्यनारायणाचे पूजन केले. भगवान संतुष्ट झाले. त्यांनी चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात सांगितले, हे राजा, तुझे 2 वाणी बंदिशाय टाकले, त्यांना सकाळी सोडून दे. तसेच हे राजा, तुझे त्यांचे धन घेतले ते त्यांना परत कर. असे न करशील तर धनपुत्र दोघांनी राजाला नमस्कार केला व म्हणाले, आम्ही आपल्या कृपेने घरी जातो. इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे श्री सत्यनारायण कथायाम तृतीयोध्याय गोड सत्यनारायण महाराज की जय. इथं अंबा माता की जय. पुन्हा हात जोडा. श्री गणेशांना चतुर्थोध्याय. नंतर साधूवाण्याने आपल्या वाटेत निघणे नाही म्हणून ब्राह्मणात दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला. हे सर्व नारायणाच्या कृपेने मिळाले. कृपा माझी रत्नपुरी नगरी. तो दूत नगरात गेला व साधूवाणीच्या बारात पाहून नमस्कार केला. हात जोडून अपेक्षित वाक्य ऐकून आनंदी झालेल्या लीलावतीने कलावतीला सत्यनारायण पूजा सांगितली. आईच्या सांगण्यानुसार तिने व्रत पूर्ण केले, परंतु प्रसाद भक्षण न करता पतिदर्शनासाठी उत्सुक झालेली कलावती तशीच गेली. त्यामुळे रागवलेल्या प्रभूंनी तिचा पती असलेली नौका द्रव्यासह पाण्यात बुडवली. त्यावेळी कलावतीला पती दिसला नाही. इतक्यात पती नाहीस झालेल्या कलावतीने पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. धार्मिक व सज्जन तो साधू आणि संतप्त झाला आणि सत्यनारायणाला पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार घातले. भगवंत आकाशवाणीने म्हणाले, हे साधू, ही तुझी कन्या. प्रसादाचा त्याग करून आपल्या पतीचा पती अदृश्य झाला. हे साधू, ही तुझी कन्या. घरी जाऊन आदराने प्रसाद भक्षण करून येईल तर पती प्राप्त लेत संशय नाही. कलावतीने आकाशवाणी ऐकली. घरी जाऊन आदराने प्रसाद भक्षण केला. पुन्हा बंदरातून पाहते तो पती स्वजन दृष्टीस पडला. नंतर कलावती आपल्या पित्याला म्हणाली, आता लवकर घरी चला, उशीर का करता?
मुलीचे वाक्य ऐकून साधूवाने अतिशय आनंदी झाला. त्याने यथाविधी पूजन केले आणि प्रत्येक पौर्णिमा संक्रांत या दिवशी पूजन करून या लोकी सुखी झाला. शेवटी सत्यनारायणाच्या सत्यलोकात गेला. इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे श्री सत्यनारायण कथायाम चतुर्थोध्याय. गोड सत्यनारायण महाराज की जय. अंबा माता की जय. श्री गणेशांना पंचमोध्याय सुत सांगतात. यश आणखी कथा सांगतो. पूर्वी अंगदवत नावाचा एक राजा, परंतु राजा त्या ठिकाणी गेला नाही. त्याने सत्य भगवंतास नमस्कारही केला नाही. ज्या ठिकाणी गोपांनी पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय केला. त्यांच्या जवळ जाऊन भक्त श्रद्धायुक्त पूजन केले. हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनामुळे झाला. म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे. दरिद्री असेल द्रव्य मिळते, बंधनात पडला असेल बंधनातून मुक्त होतो, भयभीत झाला असेल तो भीतीपासून मुक्त होतो. इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे श्री सत्यनारायण कथायाम पंचमोध्याय. गोड सत्यनारायण महाराज की जय. अंबा माता की जय. तुमच्या तिकडे कोणची देवी आहे तुमची? तिचं नाव घ्या. हा, जगदंबा आहे ना. जगदंबा माता की जय. आरतीसाठी उभं राहायचं. पहिल्या आरतीला वाकायचं, नंतरच्या आरत्या सरळ करायच्या. हा, बरोबर. सगळेजण उभे राहा आरतीसाठी. पहिल्या याला थोडस रंगू असं वाका. पहिली आरती वाकून करायची. हा, कसं जमल तसं. हा, नंतरच्या वेळी सरळ व्हायचं. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपाय याची सर्वांगी सुंदर अतिशय दुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती. जय देव जय. रत्न खचिता फरा तुल गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंभकेश्वरा. हिरे दैत मुक्त शोभा शोभरा रंगडते पुरे चरणी गागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती. जय देव जय जय. लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र कुंड त्रिनयना. दास रामाचा वटपायी सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षा वर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती. जय देव जय. दुर्गे दुर्गट भारी तुझविण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्मा मरणाते वारी हारी पडलो आता संकट देवारी. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी. गुरुवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव जय देव त्रिपुरमोनी पाहता तुझाई से नाही. हारी शमले परंतु न बोलवे काही. साई वाद पडता पडलो प्रवाही. हे तो भक्ता लागी ते तो दासा लागे पावस लवलाय. जय देवी जय महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी. गुरुवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी प्रसन्न वरदे प्रसन्न होशी निजदासा. देशापासून सोडी दुःखापासून सोडी सोडी भवभाषा. अंबे तुझ वाचोडी कोण पूर्वी आशा. हर हर तल्लींदाला भगवंत देशा. जय देवी जय महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी. गुरुवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव दुर्गे कवचे विक्राला ब्रह्मांडी माला. विषय कंठकाला प्रेणे प्रियाळा. भावंजन सुंदर मस्तकी काळा. तेथुनी आले निर्मळ आहे दुर्गुळा. जय देव जय शिवशंकराव स्वामी शंकरा. आरती हो वाळो भावारती हो वाळो तुझ कर्पूर गौरा. जय देव जय. कर्पूर गौर गोळा दैनी शाळा. अर्धांगी पार्वती यमनांच्या माळा. युवतीचे उदरण शशिकंठ लीळा. ऐसा शंकर शोभे उमा वेल्लारा. जय देव जय शिवशंकराव स्वामी शंकरा. आरती हो वाळो भावारती हो वाळो तुझ कर्पूर गौरा. जय देव देवी दत्त सागर मंथन वैकेले. रामाजी औषित सागरे. हेत्वा सुरपणे शासन केले. नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय शिवशंकराव स्वामी शंकरा. आरती हो वाळो भावारती हो वाळो तुझ कर्पूर गौरा. जय देव व्याघ्रांबर परिवर सुंदर वदनारी. पंचानन मोहन मंगल सुखकारी.
शतकोटी देवी वाचे उच्चारे रघुकुल टिळक रामदासांतरे जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू बाबा ते ओ वाळू नगर पुरगौरा जय देव योगे 28 विठवरी मामांगी आत्माई दिव्य शोभा कुंडलिका वेठी परब्रह्मालेगा करणी वाहे भीमा उद्धरी जया जय देव जय पांडुरंगा हो पांडुरंगा कुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे दुर्गा जय देव तुळशी मला गळा ठेवून कळती कासे पीतांबर कस्तुरगंधाती देव सुरवारा नित्य तावेती गरुड हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय पांडुरंगा हो पांडुरंगा कुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे दुर्गा जय देव धन्य वेणुनाथ क्षेत्र बाळा सुवर्णाची कंबे उन्हाळा गळा राणी रखमाबाई राणी सकळा ओवाळी तो राजा विठोबा सावळा जय देव जय पांडुरंगा हो हरी पांडुरंगा कुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे दुर्गा जय देव ओवाळू मार त्या वंड्या येते चंद्रभागे माझी सोडून देते इंड्या पताका वैष्णव नाचते पंढरीचा महिमा मार्केचा महिमा वरणावाटी जय देव जय पांडुरंगा हो हरी पांडुरंगा कुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे दुर्गा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येती ओ साधू जन येती चंद्रभागेमध्ये साधने करते दर्शन घेवा मात्रे तया होय मुक्ते केशवासी नामदेव माधवासी नामदेव भावे वाळीते जय देव जय पांडुरंगा हो हरी पांडुरंगा कुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे दुर्गा जय देव धूप दीप झाले आता कापूर आरती रामा कापूर आरती चक्र सिंहासनी बैठे जानकी पती रामा अयोध्यापती धूप दीप झाले आता कापूर आरती कापुरा सममान समाजे निर्मळ राहू दे राम निर्मळ राहू दे कापुरा समभाव भक्तीचा सुगंध वाहू दे कापुराची नावून पाहिन तव मूर्ती रामा पाहिन तव मूर्ती धूप दीप झाले आता कापूर आरती ध्यान कळे ना ना कळे काही रामा ना कळे काही शब्द रूपी गुंफून मला वाहतो पायी मुखी राम नेत्री श्याम पाहिन तव मूर्ती रामा पाहिन तव मूर्ती धूप दीप झाले आता कापूर आरती काही लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे अलंकिन अनंत पूजन भावे वाणीन म्हणे नाम त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधनं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा वैश्वेन्द्रियेण वा विद्यात्मना वा क्रीडा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सत्यनारायण भगवान की जय जगन्नाथ अम्बा माता की जय सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय। दोस्तों पूजा समापन हो चुका है, फिर मिलूंगी नेक्स्ट वीडियो में। तो हम महाराष्ट्र में रहते हैं और महाराष्ट्र का भाषा मराठी है। किन किन को मराठी समझ में आया कमेंट में बताइएगा। फिर मिलूंगी नेक्स्ट वीडियो में।